सोलापूरमध्ये मनसेच्या वतीने भोंदूबाबा खरात विरोधात निदर्शनं जी आहेत ती करण्यात येतात। आपण पाहतो या ठिकाणी भोंदूबाबा अशोक खरातला या ठिकाणी गवऱ्या खाऊ घालत निषेध जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातोय। नक्की काय भूमिका आहे जाणून घेऊया आपण। मनसेच्या वतीने हे गवऱ्या जे आहेत कशासाठी आपण गवऱ्या खाऊ घालतो काय नक्की हिने या नीच नारदमाने भोंदूबाबाने महाराष्ट्रामधील जी साधू संतांची भूमी या भूमीमध्ये विकृत पद्धतीने ज्या गोरगरीब महिलांचं शोषण करून ब्लॅकमेल करून शोषण करून ज्या महाराष्ट्राला काळिमा फासण्याचा प्रयत्न तिने केलेला आहे, ह्या व्यक्तीला फाशी देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिथं तीव्र आंदोलन करण्यात येत आहे। शेण खाऊ घालताय या महाराष्ट्राने या देशाचं प्रबोधन केलं तर या महाराष्ट्रात या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने या खरातसारख्या नीच माणसाने अनेक महिलांचं स्त्रियांचं शोषण केलं, 1500 कोटीची बेनामी संपत्ती केली आणि हे जे सत्ताधारी आहेत त्याच्या तिथलं जाऊन घाणेरडं तीर्थ पिऊन आज या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम करतात। या महाराष्ट्राच्या या सत्ताधाऱ्यांनी असंच बेनामी आणि अशा प्रकारे सत्ता मिळून हे अशा लोकांचा आशीर्वाद घेऊन आज सत्तेत बसलेले आहेत। तर आमच्या आज महाराष्ट्राची ठाम मागणी आहे, आज आम्ही त्या खरातला शेण खाऊ घातलेला आहे। जर त्याला उद्या फाशीची शिक्षा झाली नाही तर हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातचं आंदोलन असेल, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं। काय भूमिका आहे मनसेच्या वतीने काय मागणी आहे? ह्याचे 100च्या वर एक व्हिडिओ आहेत आणि तो भोंदू विकृत स्वतःला रासलीला असं संबोधित होतो। माझं एवढं म्हणणं आहे की आता जे सत्ताधारी आहेत हे दुसऱ्याचे पक्ष फोडणे, त्याचा मनी ट्रॅप करणे ह्या गोष्टीला कृष्णनीती म्हणतात। त्यांची कृष्णनीती आणि ह्यांची रासलीला तर महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे भीतीचं वातावरण आहे की ह्याचा जे चौकशी होईल ही पारदर्शक होईल का, ह्याच्यामध्ये जे लोक गवले आहेत त्यांना शिक्षा मिळेल का। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अशी मागणी आहे की त्याचा शेवटपर्यंत चौकशी व्हावी आणि जे लोक ह्यामध्ये आहेत त्यांना गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। पण पाहतो या ठिकाणी मनसेच्या वतीने निदर्शनं जे आहेत ते करण्यात येत आहेत आणि भोंदू अशोक खरात याला या ठिकाणी गौरीचं शेण जे आहे ते खाऊ घालत या ठिकाणी निषेध आंदोलन जे आहे ते मनसेच्या वतीने करण्यात आलं पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद नाबादकर सह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।